दादा आपण यावं या व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत आहे. आकाश नाईक कोली या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता ही मंडळी इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत. लक्ष्मीनारायण कोली, श्री लक्ष्मीनारायण कोली विपक्ष शिरवली असा हा मॅच. पुन्हा एकदा आवाजामध्ये थोडा बदल होईल. तुमच्या समोर आवाज ऐकायला मिळेल, अर्थातच प्रथमेश ठाकूर, कल्याण डोंबिवली. एक उत्कृष्ट मराठी हिंदीचा आवाज मित्रांनो तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि नौका जरी आवाज असला तरी या विभागामध्ये सातत्यानं हा घुमणारा आवाज आहे, एक मराठीचा गोड आवाज. आकाशजी नाईक आपलं सहर्ष स्वागत. आराध्य स्पोर्ट्स कोल अर्थातच पाटणोली यांच्या वतीनं आकाश नाईक आपलं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर आपण पाहतोय पारगावचे आमचे मराठीचे समालोचक सागर पाटील यांचंही आगमन झालंय. सागर आपलं सहर्ष स्वागत. आमचे एमडी भाऊ MD 5252 यांना विनंती करेन की आपण सागर पाटील यांचाही सन्मान करावा, कारण आज एक उत्कृष्ट खेळाडू त्यांचा संघ मैदानावर खेळणार आहे. आज पाहुण्यांच्या भूमिकेत सागर आलेत. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ऐकूया प्रथमेश ठाकूर. आपण करूया सुरुवात या मॅचचं धावतं वर्णन. इस जबरदस्त मैच तुम्हाला पाहायला मिळेल. एक बिग फाइट मॅच, काटेकी टक्कर. मैदानाच्या आतमध्ये दोन संघ एकमेकांच्या समोर लढताना तुम्हाला पाहायला मिळतील. यापूर्वी तुम्ही अविनाशी ठाकूर यांचा सुंदर आवाज ऐकलात. आजची रजनी जबरदस्त झाली. आजच्या रजनीमध्ये काय हा बोल्टेज मॅचेस तुम्हाला पाहायला मिळाले आणि अत्यंत सुंदर क्रिकेट तुम्हाला आज अनुभवायला मिळालं. स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा जमलेल्या लाडक्या क्रिकेट प्रेमीचे क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. अंपायरचा ग्रीन सिग्नल स्टॉप वॉच ऑन. 11 वाजून 32 मिनिटांनी पडेल पहिला बॉल आणि बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं घेऊन गोलंदाज युवराज तयार. बॉलिंग मार्क वर ओव्हर नंबर 1. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक पॅचेस. गरुड झेप घेत असताना सुपरमॅनची भूमिका या स्टँडच्या मागे साकारतोय. बॉडीला स्ट्रेच केलंय, योग्य वेळेवरती जम्प केला आणि कॅच कंप्लीट. बिग विकेट डाऊन. 0 या आकड्यावरती लागणारा झटका क्रमांक पहिला. हा संघ आहे त्यांच्या विरोधात अगदी काही जवळच अंतरावर असणारा श्री लक्ष्मीनारायण कोळी संघ आताच एक विजय संपादित करून, खरं तर आपण सिद्धिविनायक ट्रॉफीमध्ये एक विजय संपादित करून हा कोळी संघ इथे रवाना झालाय. थोडासा उशीर झाला परंतु बरोबर वेळावर पोहोचला, नाहीतर मग त्यांनाही भुर्दंड भोगावा लागलं असतं या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे. पण तो खूप चांगली सुरुवात करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजाला मिळालेली पहिली महत्वाची सफलता. 0 लागलेला धक्का क्रमांक पहिला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. उजवा हाताच्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळाले. बॉलिंग मार्क वरती बॉलर युवराजला. न्यू बॅटर ॲट नंबर 3 निखिल. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. कन्सिस्टन्सी फार महत्वाची आणि ॲज अ बॉलर सातत्य राखणं मॉडर्न डे क्रिकेटमध्ये फार कठीण आहे. पूर्वी जेव्हा रिबॉल दादा सुरुवातीचं क्रिकेट तुम्ही नवीन खेळलात, तुमचा खरं तर सुरुवातीमध्ये तेव्हा आमच्यासाठी क्रिकेट ते फार जुनं होतं खरं तर. पण त्यावेळेस MRIच्या बॉलनं गोलंदाजी करायची तेव्हा फलंदाजांची तारांबळ उडायची. पण यावेळेस फटका चांगला आहे. स्लॉटमध्ये आला, ही चर्चा आपण करू. पण या फटक्यानंतर दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतो. मिड विकेटच्या बाहेर षटकार. त्याचा बेनिफिट असायचा फलंदाजांना जवळपास पहिले 2-3 ओव्हर स्ट्रगल करावं लागायचं. डेफिनेटली, कारण आपण पाहिलं तर आज क्रिकेट भरपूर बदललाय. प्रथमेश या मारायचा बॉल, सफेद कलरची लोकरचा बॉल, त्यानंतर आपण मैदानही अशी नव्हती, शेताची बांधांची मैदानं, पॅरागॉन चप्पल घालून खेळणं, या जुन्या आठवणी. आमच्या 40+ खेळाडू विजय पाटील इथे आहेत. आज 40+ पाटणोली देखील खेळणार आहे. त्यांनाही आठवणी माहीत आहे की शेतामध्ये, बांधामध्ये, खड्ड्यामध्ये बॉल कुठून कुठे जायचा. MRIचा बॉल लोकर जाईपर्यंत 2 ओव्हर घासून खेळायचं, त्यानंतर मात्र फटकेबाजी. हा जुना क्रिकेट प्रथमेश नक्कीच त्यांनाही आवडतंय ऐकायला. पण रिबॉल दादा यावेळेस बघा फटका. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. पिकअप शॉट. आल्या स्लॉट मध्ये चेंडूला उचलून फेकून दिलं.
जणू काय पिकअप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं मैदानाच्या दुप्पट लांब बॉल हवाईचा परवर्ती षटकार. येस, याच दरम्यान पाहुण्यांचा शुभागमन आपल्या अतिथी मंचावरती होत असताना दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत. संतोषजी पाटील साहेब आणि गणेशजी नाईक साहेब आपल्या अतिथी मंचावरती विराजमान होत असताना आपण पाहतोय. दादांचं स्वागत आहे. आणि ज्या प्रकारे उल्लेख केला रिबॉल दादा बांधातून धाबायला लागायचं, पण आज आउटफील्ड बघा या क्रीडांगणाची किती सुंदर आहे. सर्व सुखसोयी या क्रीडांगणावरती आहेत, पण गोलंदाजांचं अक्षरशः मरण आपल्याला पाहायला मिळतं. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट वाढलेल्या आहे. फलंदाजांकडे भन्नाट फटके आलेले आहेत. यष्टांच्या मागून देखील जाऊन फलंदाज खेळतात, ती त्यांच्याकडे मुभा आहे. पण गोलंदाजांकडे मात्र व्हेरिएशन नसेल तर स्वतःचं अस्तित्व टिकवणं फार कठीण आहे. हैदराबादच्या फलंदाजांना काल तुम्ही पाहिलं की काल काय भन्नाट फलंदाजी केली. ईशान किशन मुंबई इंडियन्समधून बाहेर पडल्यानंतर आज हैदराबादमध्ये शतक ठोकतोय. त्यामुळे क्रिकेट आज मात्र आपण पाहिलं तर हा फक्त फलंदाजांचा खेळ राहिला असं म्हटलं जातं. डेफिनेटली खूप चांगली सुरुवात. 2 षटकार अगोदर आले आणि पाहता पाहता तिसरा षटकार देखील आमच्या वहिनीच्या बॅनरला जाऊन हिट होतोय. हा ग्रेट हिट, सिक्सर. प्रथमेश असं वाटलं होतं पहिल्या बॉलवर युवराजनं विकेट मिळवल्यानंतर आता कोहली संघ पूर्ण हवी होईल, परंतु नाहीये. काय फलंदाज, काय पट्ट्या हा फलंदाजी करत. क्लीन बॉल, यू मिस. डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलेत प्रथमेश. या फलंदाजाला अगदी परतीचा प्रवास करण्यास भाग पडला युवराजनं. त्रिफलाचीत बाज. बदल्यामध्ये रिबॉल दादा विकेट देखील गमावल्यात, पण धावांची गती देखील जर तुम्ही पाहिली तर भन्नाट राखली आहे. कारण जवळपास 3 षटकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आपण चर्चा करतो की आता क्रिकेट डेव्हलप झाले. पूर्वी पॅरेगॉनची चप्पल घालून खेळायचो. आज खेळाडूंच्या पायामध्ये 7, 8, 10, 12, 15 हजाराची बुटं असतात, पण त्या क्रिकेटची आणि या क्रिकेटची तुलना होऊ शकत नाही. डेफिनेटली आता प्रत्येकाकडे बॅट ही स्वतःची राहिली आहे. एक बॅट असायची, 2 बॅट क्वचित असायच्या. दुसऱ्याची बॅट घेऊन खेळावं लागत होतं, परंतु आता प्रत्येकाकडे बॅट बदललाय क्रिकेट. परंतु आज या व्यासपीठावर खरं तर कोहली टीमला बिग सपोर्ट करण्यासाठी मनकुज नाईक जी आले असतील तर कृपया मनकुजी नाईक आपल्याला ही विनंती असेल की आपण या व्यासपीठावर यावं. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते, युवा नेतृत्व, युवा कर्तृत्व करणारे मनकुजी नाईक. आपण भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते आकाशजी नाईक या व्यासपीठावर आपण पाहतोय. उद्योजक, आपलंही सहर्ष स्वागत. या मनकुजी नाईक, आपलं सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलाय. व्हॉट अ शॉट. स्विच हिट नाही, हा स्वीट हिट आहे. मुख्य अतिथी मंचाला मानवंदना देणारा हा येतोय दमदार, शानदार, असरदार, रुबाबदार षटकार. बॅटिंग मध्ये पाहायला मिळते. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट वाढलेलं आहे. हे मॉडर्न डे क्रिकेट आहे, त्यामुळे ॲज अ बॉलर तुमच्याकडे हे व्हेरिएशन्स हवे. खोला टाकला गेलाय बॉल, वाईड यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर, परफेक्ट ब्लॉक होल, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, टेस्ट मॅच क्रिकेट लेंथ तुम्हाला पाहायला मिळते. हे सगळे व्हेरिएशन आणि संमिश्रित गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं आहे. ॲज अ बॉलर वर्सेटाईल बॉलर असणं तुमचं फार महत्त्वाचं आहे. नक्कीच मुकेश नाईक चर्चा केली जाईल मुकेशची, कारण एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. लेदर क्रिकेट देखील प्रथमेश खूप चांगला खेळतो.
आज मुकेश, परंतु काय फटकेबाजी, जेवढे गतिमान चेंडू तेवढ्याच प्रकारे स्विच हिट देण्याचं काम करतोय फलंदाज, ठोकतोय चौकार. हा पंकज आहे वाशिवलीचा हिटमॅन. क्या बात आहे. आणि त्याचे पॉवर पॅक हिट आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी एज लागली. सिली पॉइंट मधून बॉल मागे शॉर्ट पॉइंटला, बॉलला अडवलं जाते. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना उधी मिळाला, एक सिंगल कंप्लीट केले. खरं तर रिव्हॉल्व तर आज व्यासपीठावरती मान्यवरांची ही मांदी आळी जमलेली तुम्हाला पाहायला मिळते. हे प्रेम या स्पर्धेवरचं, या गावावरचं असणार आहे नक्कीच. बॉल तयार, मोठी एज बॅटची, यावेळेस थर्ड मॅनचं क्षेत्र. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला, डीप थर्ड मॅनला क्लिअर करणारा हा येतोय. नशिबाचा लक फॅक्टर ऑन झालेला चौकार. येस, गोळीच्या वेगाने बॉल थर्डमॅनच्या बाहेर गेला, चौकार मिळालाय. षटक क्रमांक 2 पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपर करते 36 धावा. आदरणीय निलेश नाईक यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. निलेश नाईक, आज नाईक परिवार बघा या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आकाश नाईक, मनकुश नाईक, गणेश नाईक आणि निखिल नाईक यांना आमंत्रित करूया. म्हणजे गोलूदादा देखील इथे उपस्थित आहेत. मनकुश नाईक यांच्या खांद्याला खांदा लावून सातत्यानं खूप खरं तर सोबत चांगलं कार्य करणारी व्यक्ती आणि मनासारखे मनकुश नाईक भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते. अनेक विकासांची कामे त्यांच्या माध्यमातून केली जात आहेत आणि आज कोहली संघाला बिग सपोर्ट करण्यासाठी एक औद्योगिक क्षेत्रामधील उद्योजक म्हणून त्यांना ओळखलं जातं. मनकुश नाईक, आकाश नाईक, आपलं सहर्ष स्वागत. नवीन गोलंदाज विशाल येतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये भरपूर मार पडलाय या गोलंदाजांना. युवराज आणि मुकेश नाईक, फटका फसलाय इथे. मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक हो टिपला जातोय झेल. हा ब्रेक थ्रू मिळालाय. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. कोहली संघ तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करणारा तुम्हाला पाहायला मिळतोय. तर विशाल एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, प्रथमेश विशाल. मात्र नवीन फलंदाज मैदानात अक्षय येतोय विशाल समोर अगदी समाचार घेण्याकरता. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज विशाल होतो तयार. जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती, एका बाजूला बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो जीवन आणि एका बाजूला अक्षय. बॉल तयार. हो, यावेळेस देखील लॉप केलाय. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटच्या मधोमध चेंडू लागले. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. प्रॉपर एलिव्हेशन, डीप मिड विकेट, हवाई सफर, षटकार. क्या बात है, क्या बात है. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी तथा लाडके गायक एकनाथजी माळी यांनी गायलेलं आणि लिहिलेलं हे गीत. खरं तर हे असं व्यक्तिमत्व आहे ज्याला इथे बसल्या जागेवरती कधी काय सुचेल याचा काही नेम नाही. वालाच्या शेंगा असतील, वाटाण्याचा गोल्डन, असे कित्येक गीतं नाईट क्रिकेटमध्ये डीजे ऑपरेटर वाजवतात. ही त्यांनी लिहिलेली गीतं आहेत, ते त्यांनी गायलेली गीतं आहेत आणि ती अजरामर गाणी आहेत. डेफिनेटली संगीत रचने, तयार करणे, लगेच संगीत बोलून दाखवणे, या साऱ्या कला एकनाथजी माले, खरं तर हरिग्राम केवाळे गाव त्यांचं, आणि खरं तर खूप चांगला आवाजही त्यांचा असतो आणि हे संगीत तुम्हाला ऐकायला मिळाला. चेंडूची पूर्तता लगेच करा मैदानावर, आपल्याकडे वेळ कमी असेल. आमचे आयोजक लगेच मात्र चेंडू देत आहेत. खरं तर डीजे ऑपरेटरचं मी कौतुक करेन, कारण
आपण जेव्हा रिव्हॉल्व देतो आपण जेवणासाठी जात होतो अक्षरशः मुख्य प्रवेशद्वारापर्यंत नीट अँड क्लिअर आउटपुट त्याचा आपल्याला ऐकायला येत होता. फार सुंदर साऊंड सिस्टम आहे. खरं तर आम्ही मॉर्निंग सेशनमध्ये इव्हेंट कव्हर करून आलो, त्यामुळे मनामध्ये एक भीती होती की आता नाईट क्रिकेट आपल्याला रात्रभर कव्हर करायचा, आवाज येईल कसा. पण ज्या प्रकारे इथे साऊंड सिस्टम आहे फार सुंदर जबरदस्त साऊंड सिस्टम. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर ऑन साईडला आडव्या बॅटर खेळायचा होता. विकेट किपरकडनं मिस्टेक, शॉट फाईन लेग ॲक्शनमध्ये डायरेक्ट हिटची गरज बट नाही. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. 11 खेळाडूंच्या डोळ्यात देखत झालेली या एका धावेची चोरी. नक्कीच एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावते. चर्चा केली होती आई नंदादेवी मंडप डेकोरेटर्सची, डीजे ऑपरेटर हर्ष डॉली डीजे, मयूर डीजे ऑपरेटर मयूर यांचंही आपण कौतुक केलं. नक्कीच करावं लागेल कारण खूप चांगली साऊंड सिस्टम आहे. बॅक टू क्रिकेट. 43 धावा धाव फलकावरती 43. ओ यस त्या उद्ध्वस्त त्रिफळाची दांडी गोल. इफ यू विल मिस आय एम नॉट गॉना मिस, आय विल डेफिनेटली हिट. यस त्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉयड, बॅटर गॉन. नक्कीच दांडी उडवली आणि नवीन बॅट्समन मैदानात सचिन पाटील. खरं तर सचिन पाटील जातोय. जय मल्हार वाशिवली. जय मल्हार म्हटलं तर अगदी आपण पाहतोय जेजुरी या ठिकाणी याच देवताच्या या ठिकाणी बरेच कुलदैवत देव घेऊन जात असतात आपली मंडळी. आगरी समाज आणि खरं तर कोली समाज आणि त्याच नावानं जय मल्हार, एलकोट एलकोट जय मल्हार हा संघ वाशिवली मैदानात खेळतोय श्री लक्ष्मी नारायण कोळी संघाच्या विरोधात. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक सचिन पाटील. कौतुक करूया गोलंदाज विशालचं. अप्रतिम गोलंदाजी. मी म्हणेन मागच्या 2 षटकांना एवढा मार पडला त्यानंतर कमालीचं कमबॅक. हा विशाल जो आहे ना खरं तर प्रथमेश ऑलराऊंडर खेळाडू आहे. अगदी शिरडोन मैदानावर त्याची एकमेव खेळी पाहायला मिळाली होती आणि संघाला विजयासाठी काय सरसावत होता. आणि नक्कीच आमचे आकाश नाईक देखील आम्हाला माहिती देत आहेत की आत्ताच मॅच खेळून आले ते सिद्धिविनायक ट्रॉफीमध्ये. त्या ट्रॉफीमध्ये 50 धावा याच गोलंदाजाने मारल्या. म्हणजे एक ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलुता सिद्ध करणारा हा गोलंदाज विशाल, संघाचा संघनायक. अप्रतिम कामगिरी. आणि इथे मात्र पाहता पाहता एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावर 43. 43 रन्स ऑन बोर्ड. 43 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 देखील इथे संपुष्टात आलेला आहे. धावगती अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते. वेल मेंटेन रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल. हेल्दी रन रेटने धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये बनत आहेत कारण 3 षटकांच्या अखेरीस 43 म्हणले की जवळपास 14.33 ची सरासरी प्रति षटकामागे राखली गेली आहे. आणि वेळेच्या बाबतीत पंच वारंवार सूचना करतायत फिल्डर पॅनल्टी लागू शकते, या गोष्टीची नोंद घ्या. यापूर्वी ऑलरेडी एका टीमला आम्ही ते फिल्डर पॅनल्टी दिलेली आहे. दॅट्स वाय आम्ही पुन्हा सूचना करणार नाहीत. वेळ आपल्याकडे कमी आहे, मॅचेस जास्त आहे, शेड्यूल मोठा आहे, सो फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या. 14.33 ची धावगती प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळते. 57, 58 ते 60 पर्यंत टोटल जाऊ शकते यदि ही धावसंख्या तुम्ही मेंटेन ठेवलीत तर. अगदी बरोबर, अगदी बरोबर. फलंदाजांनी तोच ट्रेंड ठेवला तर कदाचित या धावा होऊ शकतात. परंतु सिद्धिविनायक वहाळ आणि अक्षय 11 कुडावे, सिद्धिविनायक वहाळ आणि अक्षय 11 कुडावे टीम फर्स्ट अँड लास्ट कॉल आहे. टॉससाठी तुम्हाला यायचं आहे, पहिला आणि अंतिम कॉल. जाऊया बॅक टू क्रिकेट. ज्या पद्धतीनं आपण स्क्रीन ॲव्हरेज विचार केला तर येणारा धावसंख्येचा आलेख जर उंचावत अशाच पद्धतीने गेला तर नक्कीच 50-60 धावा सहज पूर्ण होतील. परंतु पाहूया सचिन नामक गोलंदाज सचिन नाईक कशा प्रकारे गोलंदाजी करेल. खरं तर नाईक म्हटलं ना तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या कालामध्ये बहिर्जी नाईक गुप्तहेर खात्यामधील एक प्रमुख सेनापती यांना बहिर्जी नाईक यांची मला आठवण झाली आहे. फार छान उल्लेख केला आपण. खरं तर ऑन साइडला यावेळेस फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलं थेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा लाय हाय अँड हँडसम, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, सिक्सर.
वाटतंय. जबरदस्त संगीत गेला जमाना पहिले खरं तर मुलींना टेन्शन असायचं की नवरा कसा भेटेल. आता नवऱ्याच्या अख्ख्या घराण्याला टेन्शन असतं की सून कशी येते. यावेळेस देखील बॉलर्स बॅक खेळलाय. डीपमध्ये बॉल चाललाय. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आणि बघा रनिंग बिटवीन द विकेट. व्हॉट अ सुपर रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. आणि पाहता पाहता प्रथमेश 50 आकडा देखील क्रॉस झालाय. 51 धावा धावफलकावर लागल्यात. 50 कंप्लीट. स्वागत केलंय खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी या 50 धावांचं. 51 झाल्यात. आजच्या रात्रीमध्ये हायस्कोर 54 देखील आपण पाहिलाय. सचिन नाईक पंचांना पार करून चेंडू फेकेल. समोर दिला होता अलॉंग द बॉडी. शरीराचा वेध घेतला या चेंडूनं आणि चेंडू खेळपट्टीच्या बाजूलाच. मुकेश नाईक उचलेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा मोह किंवा कोणताही प्रयत्न नव्हता. डॉट बॉल. नवीन चेंडू आता तुम्ही पाहतात बरेचसे ब्रँडचे तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये गोलंदाजांकडे एकमेव विकल्प असतो तो वाईड यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर. पण जेव्हा जुने MRIचे बॉल असायचे तेव्हा मोस्टली तुम्ही कोणत्या प्रकारच्या चेंडूंचा जास्त वापर करायचा? कोणती लेंथ तुम्हाला जास्त आवडायची जिथे फलंदाजांना तुम्ही बांधून ठेवायचे? तर खरं तर नक्कीच खूप चांगला उल्लेख केला. इथे बॉल मात्र पुन्हा एकदा जातोय डॉट. MRIचा बॉल म्हटलं तर नरेश गायकवाड पारगावचा खूप हुशार गोलंदाज. समोर टाकायचा, ओव्हर पिच, मार षटकार, बरोबर वाईडिस लॉंग ऑन लॉंग ऑफला झेल टिपायचे. अनेक खेळाडूंना बाद करण्यात यश मिळायचं. हा MRI बॉलची किमया होती. हो हो, इथे मात्र विकेट किपर मुकेश नाईकनं दाखवली चालाकी, अजिलिटी, चपळाई आणि विकेट किपरनं केला या फलंदाजाला धावचीत बाद. नोली ह्या नावानं सातत्यानं खेळतायत. आज त्यांचं हे आयोजन तुम्हाला पाहतायत. लेख ही घरची लक्ष्मी असते. येस, नेहमी या गोष्टीचा आपण खरं तर उल्लेख करतो. बेटी आणि धन की पेटी. आणि इथे रनआउटची संधी आहे. सोप्या पद्धतीने रनआउट केलं गेलंय आणि पंचांसाठी देखील हा सोपा निर्णय राहिलाय. बिग विकेट डाऊन धावचेच्या स्वरूपामध्ये. इथे शेवटच्या बॉलवरती देखील धक्का लागलाय. डाव पहिला संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती तुम्हाला पाहिजे 52 आणि 53चं टार्गेट. 53 धावांचं टार्गेट असणार आहे. नेक्स्ट मॅच टॉस आपण कंप्लीट करून घेऊयात. सिद्धिविनायक वहाळ आणि कुडावे. चला यायचं आहे टॉससाठी. सिद्धिविनायक वहाळ विपक्ष अक्षय 11 कुडावे असा हा फ्रेश मॅच आपल्या भेटीला येईल. चला टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया मनकुजी नाईक. मनकुजी नाईक भारतीय जनता पार्टीचे खरं तर एक धडाडीचे युवा कार्यकर्ते आणि खास करून महेशजी बालदे आमदार साहेबांचे निकटवर्गीय जवळीक म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते मनकुजी नाईक यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. औद्योगिक क्षेत्र युनिकॉर्न बिल्डर्स अँड डेव्हलपर त्यांनी अगोदर तर तेही औद्योगिक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतल्यास 4 षटकांचा मॅच. स्कायरा 11 वहाळ. येस, अक्षय 11 कुडावे. हेड कॉल कुडावे बट इट इज टेल. टॉस जिंकलाय स्कायरा 11 वहाळ टीम. डिसिजन फिल्डिंग. चूज द फर्स्ट फील्ड. समोर कुडावे संघ अक्षय 11. एकंदरीत 4 ओव्हरचा मॅच आहे. 50-54 धावा भरपूर होत आहेत. काय मनसुबा असेल तुमचा? जेवढ्या आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू त्या आम्ही चेस करण्याचा सोपं जाईल आम्हाला. स्कायरा 11 वहाल इन्फॉर्म आहे. बऱ्याच ठिकाणी चांगला परफॉर्मन्स करतोय. ठाणेमध्ये जाऊन ठाणे जिल्ह्यात विश्वनाथ शेठ मस्करच्या स्पर्धेमध्ये जाऊन चांगलं नामांकन कमावलं आहे. आज या स्पर्धेमध्ये येताना हे आयोजन कसं वाटलं तुम्हाला? आणि खरं तर या आयोजनावर प्रथमच मैदान देखील आम्ही मडवलं आहे. पहिलं पर्वामध्ये हे आयोजन कसं वाटतंय? पहिल्यांदा आयोजन ठेवलं ते काय खायची गोष्ट नाही आणि एवढा भारी ग्राउंड बनवलं आहे ते, तर त्यांचे धन्यवाद आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण कुडावे टीमच्या संगणकाला या ठिकाणी ऐकूया. टॉस गमावला आहे आपण. खरं तर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? टॉस जिंकला तरी आम्ही पहिली बॅटिंगच केली असते. येस, ही ओळख आहे कुडावे टीमची, कारण नेहमी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेत आहेत. आज वहाळ स्कायरा 11 इन्फॉर्म संघ आहे. आपलाही संघ ताकदवान आहे. एकंदरीत आराध्या स्पोर्ट्स पार्टनर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यानंतर कसं वाटतं या मैदानावर आल्यानंतर?
मैदान तर खूप चांगलं आहे आणि खेळाला आम्हाला एंट्री दिली आणि आमचे स्पॉन्सर हरिचंद्र ठोंबरे यांनी आम्हाला एंट्री पॅक केली, त्यांचे पण धन्यवाद मानतो मी. डेफिनेटली आज प्लेइंग 11मध्ये काय चेंजेस असेल की किंवा आज कोण खेळाडू अनुपस्थित असेल? आज आहेत, सगळेच आहेत, फक्त एक सोहम ठोंबरे अनफिट आहे, त्यामुळं तो बसलाय. येस, थँक्यू सो मच कुडावे टीम, अक्षय 11 कुडावे टीमचा हा संगनायक. तुमचंही स्वागत. आणि त्याचबरोबर मी अनिरुद्ध पाटील साहेबांना आमंत्रित करतोय, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, आराध्य स्पोर्ट्स पाटणोलीचे खरं तर हे स्पॉन्सर आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अनिरुद्ध पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच, यांच्या शुभ हस्ते मनकुजी नाईक यांचं जोरदार टाळ्याने करूया आपण सहर्ष स्वागत. मायेची प्रेमाची शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान होत आहे. मनकुजी नाईक भारतीय जनता पार्टीचे एक धडाडीचे युवा कार्यकर्ते, येस, उर्फ दाद्याभाई लाड्यानं म्हटलं जातं मनकुजी नाईक यांना. त्यानंतर आकाश नाईक यांनाही आमंत्रित करतोय, क्रिकेटची प्रचंड आवड असणारी व्यक्ती आणि खरं तर नेहमीच कोहली संघाला बिग सपोर्ट करण्यासाठी उपस्थित असतात. भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते, मी दिलीप पाटील यांना आमंत्रित करतोय. दिलीप पाटील साहेब आपण यावं. नक्कीच आकाश नाईक अनेक संघांना देखील पॅकर्स झालेत, कारण तीच क्रिकेटची आवड आहे त्यांना. आर्या 11 टीमला देखील त्यांनी पॅक केलेलं, त्यामुळे अनेक संघाला ग्रामीण क्षेत्रामध्ये पॅक करणारा हा व्यक्तिमत्व आकाश नाईक, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर मी आमंत्रित करतोय गणेश नाईक. बघा, गणेश नाईक हे तुम्हा सर्वांना नाव ऐकल्यानंतर लगेच नवी मुंबईची आठवण होईल, परंतु हा आमचा गणेश नाईक खरं तर उत्कृष्ट गायक म्हणून त्याची ओळख आहे. मी संतोष पाटील यांना विनंती करतोय की या गणेश नाईक यांचा आपण सन्मान करावा. गणेश नाईक, संतोष आमचे आयोजक यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. बघा, गणेश नाईक खरं तर एक उत्कृष्ट गायक म्हणून त्यांची ओळख आहे. आज नाईक ब्रदर्स फटाक्यांच्या आतषबाजीत करूया सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद गणेशजी नाईक, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश नाईक यांनाही आमंत्रित करतोय, आपण यावं हा सन्मान स्वीकारण्याकरता. आणि नक्कीच तिसकर फॅमिलीचा लाडका बाजी बैल आणि बाजी बैलाचे मालक हरेशदादा गायकवाड तिसगाव आपल्यासोबत जोडले जातात. या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतात. मोस्ट वेलकम, स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं. गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कवर, स्क्वेअर द विकेट, स्मॅश करतोय, फटका चांगलाय, पॉइंटच्या डोक्यावरनं डीप पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, हाय तो शानदार चौकार. पाटील, रुपेश पाटील यांनाही विनंती आहे. रुपेश दादा या आपण. त्यानंतर संकेत भोईर यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. माशी मात्र इथे काय झेल टिपलाय, विस्मरणीय प्रेक्षणीय झेल इथे मात्र टिपला गेला. इट्स अ बिग विकेट. हरिचंद्रजी ठोंबरे यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. संकेत भोईर यांना सन्मानित करण्यात येत आहे. निखिल नाईक, कोल्हेगावचे आमचे निखिल नाईक, खरं तर यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. निखिल नाईक, नाईक ऑप्टिकचे ओनर, खरं तर बऱ्याच स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीनं गॉगल स्पॉन्सर केली जाते, ब्रँडेड गॉगल, म्हणजेच तेच निखिल नाईक, ज्यांचं R1 R3 करंजाडे नोडमध्ये शॉप आहे, उत्तम गॉगल्स. लगेच स्वागत निखिल नाईक, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. निखिल नाईक, नाईक ऑप्टिकचे ओनर, आपलं सहर्ष स्वागत. चला मॅचकडे जाऊया. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, मॅच देखील रफ अँड टफ होत आहे. ऐकूया प्रथमेश ठाकूर यांना. चांगला सामना रंगलाय. अगदी आपण पाहिलं तर चौकार आल्याच्या नंतर लगेचच विकेट देखील गमावताना आपल्याला पाहायला मिळाला. बेशाच्या खेळीचा अंत झालाय. अजूनही विजयासाठी एकूण 50 धावांची गरज आहे आणि चेंडूंचा जर विचार केला तर अवघ्या आता 22 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. पुढचा बॉल ऑन साइडला
ब्लाइंड स्ट्रोक खेळलाय बॉल हवेमध्ये. शॉर्ट फाईन लेग ऍक्शन मध्ये येतोय. वन मोर विकेट डाऊन. सलगचा दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार लगावल्याच्या नंतर कमबॅक कसा करावा हे गोलंदाज निखिलला माहिती आहे. त्यानं मिळवली दुसरी विकेट. मैदानावर ज्यांचं आगमन झालंय त्यांचं सहर्ष स्वागत. कुडावे गावचे सर्व प्रतिष्ठित मंडळी आपलंही सहर्ष स्वागत. प्रथमेश, खरं तर ज्या पद्धतीने विशालची विकेट गेली ना, अगदी स्मशान शांतता पसरली आहे. 50 आत्ताच कंप्लीट केली आजच्या रात्रीमध्ये आणि तोच विशाल लवकरात लवकर बाद झाल्यानंतर थोडंसं टेन्शन आलंय श्री लक्ष्मीनारायण कोहली संघावर. येस, डेफिनेटली कुठेतरी पहिल्या बॉलवरती चौकार लगावला होता विशाल कडून. विशाल काय खेळीची अपेक्षा होती पण तो स्वस्थात परतलाय आणि त्या अनुषंगाने आता बॅटिंग करत असताना कोहली संघावरती देखील प्रेशर आहे. ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. कदाचित हायट्रिक होऊ शकते. येस, डेफिनेटली. अगदी चेहऱ्यावरती बॉल येत होता पण चांगल्या प्रकारे त्याला गॅदर करण्यामध्ये यश मिळालंय. विकेट हायट्रिक संपादित करणारा या स्पर्धेतला दुसरा गोलंदाज. आराध्या स्पोर्ट्स पाटोली ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये हा कारनामा केलाय ते गोलंदाज निखिल. विकेट हॅट्रिक. मी विनंती करतोय हरिचंद्र ठोंबरे यांनाही की आपणही या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. या हरिचंद्रजी ठोंबरे आपलं सहर्ष स्वागत. मॅच इथे बघितली तर थोडीशी कठीण होत चालली आहे कोहली टीमसाठी. अगदी विकेट हॅट्रिक मिळवणारा गोलंदाज काही सरस कामगिरी करतोय. भेदक तिखट मारा करणारा निखिल गोलंदाज आता मात्र खूप कमालीची कामगिरी करतोय. नेक्स्ट बॉल. जोरदार वेगानं फेकला होता चेंडू परंतु चेंडू सरळ बाटने केला. विशेपनं एक धाव मिळेल. बिहाइंड द बॉलर. अगदी गोलंदाजाच्या पाठीमागे चेंडू जसा पकडला एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या जर बघितली ना तर फक्त 5 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार होता, रिव्हॉल्व होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर कुठेतरी धावसंख्येवरती पूर्णतः लगाम लावला गेलाय. पूर्ण विराम. फुल स्टॉप. ऑन साइडला संपर्क नाही. पुन्हा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेला पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 4 विकेट संपादित करत असताना आणि पूर्णपणे टॉप ऑर्डर निस्ताना भूत करून टाकले. ना भूतो ना भविष्य हे कारनामा केलं निखिलनं मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा 12 वाजले. नक्कीच 12 वाजले तिथे कदाचित आपण पाहतोय. परंतु पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. कल्पेश करावकर, रवींद्र राम पाटील, परेश चंद्रकांत पाटील आणि अनिल फुलाजी भगत आपलंही सहर्ष स्वागत. आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. कल्पेश करावकर साहेब यावर रवींद्र राम पाटील, परेश चंद्रकांत पाटील आणि अनिल फुलाजी भगत आपलं सहर्ष स्वागत. काय मान्यवरांची ही मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळेस स्विंग अँड मिस. काय घडलंय? पंच मला तर वाटतं सहमत आहेत. आणखीन एक फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला परतताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आता असं वाटतं की फलंदाज फक्त मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, आपली हजेरी लावतायत, प्रेझेंटही लावतायत
आणि मैदान सोडतायत. तू चल मैं आया ही स्थिती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 more विकेट डाऊन. नक्कीच नक्कीच प्रथमेश, खरं तर जीवन शिंदे जो गोलंदाज आहे ना, काय वेधकता आहे बघा. अगदी RPL मध्ये देखील त्याची वर्णी लागली होती. रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळणारा हा जीवन शिंदे, ते शिंदेची कामगिरी आता मात्र कमालीची राहिली आहे. काय गोलंदाजी, भेदकता, तिखट मारा आज तुम्हाला पाहायला मिळते. पूर्ण फळी ढासळली आहे ही ते कोळी टीमची. अगदी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. समोर कोणाची सिलेरिओ असेल त्यांना विनंती आपण काढून घ्या. 3843 कोणत्या खेळाडूंची किंवा खरं तर प्रेक्षकांची विनंती असेल त्यांना आम्ही नम्रतेची विनंती करीत आहोत की आपण ती थोडी बाजूला करून घ्या. सिलेरिओ आहे व्हाईट कलर 3843. ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. वॅकंट एरियामधून बॉल फरार. सीमा पार रन्स मिळतील 4. दमदार वार पर पलटवार, चौकार. चांगला फटका ठोकलाय या संग्रामनं. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केला चेंडू. बॅटला प्रॉपर मिडल झाला नाहीये, परंतु इथे एक सिंगल मिळेल एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या जाऊन पोहोचली अगदी कमी पाहायला मिळेल, ती फक्त 10. त्यासाठी आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली. 10 धावा आल्या आहेत. इथून पुढे आता आक्रमक पवित्रा उचलावा लागेल प्रथमेश. एक्सप्लोजिव्ह बॅटिंग मोस्ट इम्पॉर्टंट या क्षणाला. येस डेफिनेटली इथून मात्र विस्फोटक फलंदाजी करावा लागेल. पण नवी मुंबईचे आमचे नामांकित क्रीडा समालोचक अर्षदजी मडवी यांचे खरं आज वाढदिवस आहे. आणि अर्षद मडवी तुम्हाला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एकविराची आणि आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. येस डेफिनेटली ऑनगोईंग मॅचकडे वळतोय. लगेचच बाहेरची कडा बॅटची शॉर्ट पॉईंट मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला अडवलं जात आहे चांगल्या प्रकारे. आणि तत्पूर्वी रिबॉल दादा जर आपण पाहिलं तर एक धाव एकेरी दुहेरी धावेला आता महत्व राहिलं नाहीये. सिंगल डबल इक्का दुक्का अब काम नहीं चलने वाला. अब यहाँ से हवाई यात्रा पर गेंद को भेजना होगा. अगदी बरोबर, कारण आता ती वेळ राहिली नाहीये सिंगल डबलची. कारण जिंकायचं असेल आता जिंकू किंवा मरू या उक्तीप्रमाणे अगदी ठोकम ठोकच करावी लागेल. प्रयत्न सुरू आहे. फुलटॉस बॉल होता अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातो चेंडू. एक सिंगल कंप्लीट. दुसरी धाव हो कंप्लीट. 4 थ्रो होती, त्यामुळे 2 धावा मिळाल्यात कोल्हे टीमला. 2-2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे पुढे सरसावत असताना 13 या आकड्यावर करायच्या आहेत एकूण टोटल 53 धावा. 53 धावांचं लक्ष. 13 धावा आल्या आहेत. आता अजूनही कराव्या लागतील 40 येणाऱ्या 13 बॉलमध्ये. कठीण आहे बट नेहमी सांगितलं जातं नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटच्या या पटलावरती आणि क्रिकेटच्या खेळावरती काहीच अशक्य नाही आहे. त्यामुळे एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू कॅन डू इट. जर तुम्ही करू शकता तर सर्व काही शक्य आहे. अलॉंग दी कार्पेट नाही, कार्पेटच्या साह्यानं फटके आता चालणार नाही. आता एकमेव मार्ग राहिलाय. जर तुम्हाला कुठे लवकर जायचं असेल तर जमिनी मार्गाचा किंवा खरं तर जलमार्गाचा वापर करता येत नाही. एकमेव पर्याय तो हवाई मार्गाचा. आता हेलिकॉप्टर लॉन्च करावे लागतील मैदानामध्ये. येणारे 12 बॉल. आता 39 धावांची गरज. 12 बॉल 39 धावांची गरज. सर ॲक्च्युली 10 नाही 9 मिनिटांचा वेळ शिल्लक राहिला. सो येणाऱ्या 9 मिनिटांमध्ये पुढची 2 षटकं हाताळणे अनिवार्य असेल. आणि खरं तर 3 षटकांसाठी आपण 15 मिनिटांचा वेळ देत आहोत. डेफिनेटली म्हणजे या षटकासाठी किमान तुम्हाला 3 मिनिटांचाच कालावधी, कारण 15 मिनिटांमध्ये 3 षटक होणे अनिवार्य आहे. त्यामुळे तुम्हाला 3 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करावाच लागेल. 9 मिनिटं राहिलीत म्हटलं तर. आता चेंडू 12 आणि एकूण 39 धावा. कठीण झालंय कार्य, पण आता चांगली फटकेबाजी करावी लागेल. बघूया काय घडतंय. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 घेऊन गोलंदाज प्रवीण शिंदे. प्रवीण शिंदेचा पहिला बॉल बिहाइंड द कीपर. शॉर्टहँडमॅनला चेंडू स्टॉप केलाय, परंतु इथे एक बाईची धाव मिळाली. लालचंद गावडेंचा इशारा आलाय. प्रवीण शिंदेच्या गोलंदाजाची शैली बघितली ना प्रथमेश, तर खरं तर मलिंगासारखी स्टाईल आहे. श्रीलंकेचा मलिंगा. आजकाल बरेच गोलंदाज या शैलीचा वापर करतायत, कारण खोलवर चेंडू फेकायचे असतील ना तर या शैलीचा वापर करावा लागतो. एदुटणे संघाचा अविनाश खान असेल, उंबरली संघाचा सोमनाथ भोईर असेल, आणि त्यानंतर आपण पाहत आहोत गोलंदाजी करताना सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रवीणला आपण पाहत आहोत. चांगली गोलंदाजी आहे.
ऑन साइडला रट्टा दिला जणू काही गोलंदाजाला. या बॉलला पाठवलं थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दहा बॉल 32. 10 बॉल 32 ची गरज असताना हो हो व्हॉट अ क्विक रिप्लाय. याला म्हणतात ठोसा ठोसा. षटकार मारलाय तर आता मैदानाच्या बाहेर देखील जावं लागेल. हिट का जवाब पत्थर से देने में कामयाब रहे गेंदबाज. बिग विकेट डाऊन. षटकाराचं उत्तर. यष्ट्या वाकवल्या नाही तर त्या उखडल्या, त्या तोडल्या. विकेट तोड, लाकूड तोड गोलंदाजी मैदानामध्ये. थँक्यू. खरं तर खूप अपेक्षा होत्या युवराजकडनं, तर त्या युवराजला देखील माघारी परतवले त्रिफलाचीत. कल्पेश करावकर, रवींद्रराम पाटील, परेश चंद्रकांत पाटील आणि अनिल फुलाजी भगत या सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. आमचे आयोजक तुम्हाला आमंत्रित करतायत. या स्पर्धेची शोभा वाढवावी. षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच यष्ट्या उखडल्या गेल्या. याला कमबॅक म्हणतात. जो करून दाखवलाय गोलंदाजानं. वेगवान भन्नाट गती तुम्हाला पाहायला मिळते. तर या ऍक्शन मध्ये गतीवरती नियंत्रण ठेवणं, दिशेवरती नियंत्रण ठेवणं फार कठीण आहे, पण सध्या ते आपल्याला पाहायला मिळतं. खालावलेले बॉल तुम्हाला पाहायला मिळतात. तितकी जास्त खरं तर उंची मिळत नाहीये चेंडूला आणि त्यामुळे फलंदाज अडचणीत सापडल्यात. ऑन साईडला वळवला गेला. लॉंग दी कापेट बॉल डीप मध्ये चालला. मिड विकेट रिजनला फिल्डर तिकडे तैनात आहेत. पहिल्या ऍक्शन मध्ये बॉलला उचलतात, फेकतात. स्ट्रायकिंग इनवरती फेकी आले, थोडीशी खराब, पण चांगल्या प्रकारे बॉलला अडवलं जात आहे मागे. फेकी अगदी पुढ्यात पडल्याच्या नंतर जास्त मागे जात होती, बट तिथे चांगल्या प्रकारे बॉलला कलेक्ट केलं गेलं. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल स्कोर कार्डवरती स्कोर मित्र आम्हाला माहिती देतील. 23 धाबा फलकावरती. पुढचा बॉल प्ले आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. भन्नाट गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये देखील लाजवाब गोलंदाजी झाली. तिथे मात्र 5 धावा खर्च करत असताना 4 विकेट मिळवले. ओव्हर नंबर 2 आपण पाहिलं, जीवन आला, त्यानं 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवले. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर इथे देखील 9 धावा खर्च झाल्यात आणि 1 विकेट मिळवताना प्रवीणला आपण पाहिलं. क्या बात आहे. खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. लवली ग्रुप. खरं तर लवली ब्रदर्स ग्रुप, या ग्रुपमध्ये हे सर्व खेळाडू सातत्यानं खरं तर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. लवली ब्रदर्स ग्रुप आमचे एमडी 5-2 खरं तर खुश आहेत या त्यांच्या सहकाऱ्यांवर. लवली ब्रदर्स ग्रुप या सर्व खेळाडूंनी केलेली कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. एमडी 5-2 आमचे खुश होताना त्यांच्या मित्रांवर खरं तर खूप चांगली कामगिरी करत असताना आता 6 बॉल आणि आता विजयासाठी कठीण संघर्ष करावा लागेल. तब्बल 30 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 30 धावा, पण क्रिकेटचा खेळ कधी काय घडेल याचा नेम नाही. त्यामुळे शेवटचा बॉल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भाकीत करणं हे तर चुकीचंच राहील. 6 बॉल 30 ची गरज. सोडून दिला पहिला चेंडू. इथे मात्र पंच अगदी सांगतात की सरळ रेषेत हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अनुमान बाटऱ्याचा मात्र इथे चुकलेला आहे. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला टर्न केलाय प्लेयर. तिथे येस उपस्थित आहेत. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. कॅच कंप्लीट. 1 मोर विकेट डाऊन. खरं तर कित्येक मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं या जंगली रमीनं. अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली आणि कित्येक जणांनी जीव देखील दिलाय, फाशी घेतली अक्षरशः की उधारी एवढी झाले. तरी या जंगली रमीचा नाद काय सुटत नाही. बाबा नका, विनंती आहे. आता इथे जेवढे पण उपस्थित आहेत तेवढ्यांना सांगेन, ही जंगली A1 B1 सगळे ते तुम्ही कमी पैसे टाकाल तुम्हाला जिंकवतील, पण एकदा जास्त पैसे टाकले का बरोबर धंद्याला लावतील. म्हणून हा काय नाद, सगळा नाद करा. जंगली रमी A1 रमी बिमे काय सर्कल त्याच्या पाठी लागू नका बाबा.
नक्कीच नक्कीच मॅसेज जरी आला तरी डिलीट करून टाका. कारण बरेच मॅसेज येतात जंगली रमीचे. आणि खूप चांगला संदेश तुम्हाला या मायक्रोफोनमधून समालोचन देत असताना या चला. दरम्यान करावकर साहेबांचं देखील आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. मॅच थोडा डिफिकल्ट झालाय, हार्ड झालाय, परंतु खरं तर खूप मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज यश शिंदे. डावकुरा फलंदाज, हाफ ट्रॅकरचा बॉल इथे मात्र डॉट जातोय. बघा विशालची गेलेली लवकरात लवकर विकेट प्रथमेश, तिथून कोहली संघ थोडा बाकफुटवर आला. त्यानंतर मुकेश नाईक लवकर बाद झाला. अपेक्षा होती की या भल्या मोठ्या धावांचं आव्हान असताना आजच्या रात्रीमध्ये 54-55 धावा सरस ठरल्यात. खूप चांगली गोलंदाजी. कारण आहे याचं एकमेव की खरं तर अगदी टिचून मारा, भेदक मारा गोलंदाजींचा. येस डेफिनेटली जबरदस्त अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आणि कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या प्रकारे धावा ते खर्च करत नाही आहेत. अकाउंटमध्ये बॅलन्स तर भरपूर आहे पण खर्च त्यांना करायचा नाही आहे. पण यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्याला करताना पाहायला मिळतील. कुठेतरी प्रशंसा आवडली नसावी. व्हाईट बॉल. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 25. प्लेअर मिस डॉट बॉल. फक्त औपचारिकता शिल्लक. आता फॉर्मॅलिटीज कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. फक्त औपचारिकता शेष आहेत. 24 धावा असतील, माफ करा. 24. पुढचा बॉल ऑन साईडला कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. अशा प्रकारे सामना संपलाय. मॅच फिनिश. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत सामना संपलेला आहे. सामनावीराकडे आपण लगेचच वळतो. आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवतात, माहिती देत आहेत. तर मॅन ऑफ द मॅच प्राइज देऊया, परंतु पाहुण्यांचं करूया आदरातिथ्य सत्कार सन्मान. मी आमंत्रित करतोय कुडावे गावचे एक अर्थातच टीमचे अक्षय 11 टीमचे पॅकर्स हरिचंद्र ठोंबरे. हरिचंद्र ठोंबरे यांना विनंती असेल की आपला हा शुभ सन्मान स्वीकारावा. आज अक्षय 11 कुडावे हा संघ खेळतोय. त्यानंतर पंढरनाथजी पाटील आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करावा. रिव्हॉल्वर फक्त 2 मिनिटं पाहुण्यांना थांबवतोय. सामनावीर आम्ही घोषित करतो. 3 षटकार लगावले. सुरुवातीला 18 बनवल्या. गोलंदाजी करताना हायट्रिक संपादित केले. एका ओव्हरमध्ये 4 विकेट मिळवले. फक्त 5 धाबाचे षटक राहिले. निखिल ठरला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. यस निखिल. हरिचंद्रजी ठोंबरे खरं तर या गावचे जावई आहेत, एक खास ओळख आहे. त्याचबरोबर आज कुडावे टीमचे पॅकर्स हरिचंद्र ठोंबरे, कैलासदादा डमडे यांचे खरं तर हे भाऊजी. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. त्यानंतर कल्पेश करावकर साहेब. चला आपण एका बाजूला मॅच सुरू करायचे. अविनाश जोडले जातील. मी सतीश पाटील यांना विनंती करतोय की आपण कल्पेश करावकर या मान्यवरांचं करायचं आहे स्वागत. सामन्यातला सामनावीर निखिल. जय मल्हार वाशिवली. एलकोट एलकोट जय मल्हार. आणि मनकुजी नाईक या व्यासपीठावर ज्यांचं आता शुभागमन झालं होतं. मी म्हटलं की मनासारखे खुश मन खुश यांच्याकडनं 5,000 रुपयाची आर्थिक मदत आली आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. मनकुश साहेब मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच निखिल. मी आमंत्रित करतो हरिचंद्रजी ठोंबरे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते निखिल या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच प्राइज सुपूर्द करा. चला मॅच लगेच सुरू.